मुंबई वडोदरा मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार झालेला आहे। तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय। तब्बल 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येतोय। कल्याण तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांना तब्बल 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप हा करण्यात आलेला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। इतकंच नाही तर संबंधित वकिलांनी प्रांत अधिकारी आणि संबंधित व्यक्तींमध्ये या व्यवहारासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडिओ देखील समोर आणलाय। या व्हिडिओत बोगस लाभार्थ्याला 35 लाख रुपये देण्याचं आमिष प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दाखवल्याचा दावा वकील निलेश जाधव यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांसह संबंधित तपास यंत्रणांना पुरावे सादर करत तक्रार करण्यात आले, मात्र अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचं जाधव म्हणतात। कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे जे भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांडे पाटील, तत्कालीन भूसंपादन अधिकारी, आता त्यांची बदली झालेली। त्यांनी सुमारे 200 कोटीच्या वर बोगस निवाडे तयार करून ती रक्कम लाटलेली आहे। सदर रकमेबाबत आम्ही सदर जो मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्रीपासून ईडी कार्यालयापर्यंत सगळ्या ऑफिसेसमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत। इव्हन आम्ही PIL पण दाखल केलेले आहे, पण आज ताग्यात त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही, इव्हन स्क्रुटिनी झालेली नाही। असे किती लाभार्थ्यांच्या नावाने यांनी 35 आणि कोटी रुपये काढले आणि 35 आणि 50 लाख वाटप केले याचा तपास होणं गरजेचं आहे। त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असतील त्यांचं तातडीने निलंबन करावं आणि या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।